हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे. कधी काळी महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं. मोदी शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पिछाड झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राला पाठी ढकलला. हा ढकलला म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही मी म्हटलं ना जुनी जखम बरं का. तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना त्याचं कसं आहे. मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबईपासूनचा तर तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे. ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला, माझा आजही विरोधच आहे त्याला. सगळ्यांनीच विरोध केला बरं का. या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा पालघर हा जो सगळा भाग आहे हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो. कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. 2 खेड्यांवरती आता ते हक्क सांगायला लागले. पालघरमधल्या. नाही दुसरं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का? हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्त्व आहे का कायम की दिल्लीला थैल्या पोचवणं? हेच फार महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं मी परवा दिवशी म्हटलं ना मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील जे कोणी असतील मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही मराठी म्हणून ह्या गोष्टींचा विचार आहे. बघा आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. पण आज ते देशमुख कोणी आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्याने त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते काय चिंतामणराव. एक आरोप कायम होतो ठाकरे विकासावर बोलत नाहीत आणि न केलेल्या कामाचं फक्त क्रेडिट घेतात. अशी कोणती कामं आहेत की न केलेल्या कामाचं तुम्ही क्रेडिट घेताय? उदाहरणार्थ नोटबंदी, सागरी महामार्ग आहे नाही आपला न केलेल्या कामाची हे म्हणजे नोटबंदी. त्याच्यानंतर तर जसं माझे आदित्य बोलला रुपया सतत घसरतोय त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूला आहेत बघा त्याचं आम्ही क्रेडिट घेत नाही आहोत. अशी ती त्यांची जी काय दुष्कृत्य आहेत त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. मी परवा बोललो ना आम्ही केलेली कामं आम्ही ठणठणीत लावलेली आहेत. कोस्टल रोड असेल, मगाशी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, करोनाचं केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल जे जगभरामध्ये कौतुक झालं. मुंबई मॉडेलवरती निवडणूक आयोगानं बंदी आणली. निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत.
कारण त्यावेळेला निवडणूक आयोगातली लोक वाचली म्हणून असं काहीतरी करू शकतात. ते सुद्धा जर का त्या करोनामध्ये गेले असती तर ते मला एक सांगा की जेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळी काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, ते का नाही सांगत ही लोक? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधलं, आपण मुंबईमध्ये 18 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. अनेक कितीतरी कामं, मी तर ती पुस्तिकाच केली ज्याच्यावरती तुम्ही म्हणालात या पुस्तिकेवरती बंदी आणली. ही मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करा, मी नाही मानत. कारण लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म, आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार, आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मानलं. काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काय केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही. तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू. आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून, धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाही आहे. मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही, त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, बाकी आहेत ते सगळे आहे ना, वचनामा पण आणलंय. हां, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं. पण त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवला ना? शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवासुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त